आता कळलंच असेल आज आपण कुठे आहोत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या सगळ्यांची आवडती मालिका घाडगे अँड सून या मालिकेचा सेट नेमका कसा आहे. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या सेट भेटला. तर आता आपण आलो आहोत घाडगे सदनमध्ये आणि घाडगे सदनचा तो हॉल कसा आहे, किचन कसं आहे, त्याच्यानंतर अमृता म्हणजेच भाग्यश्री लिमायची रूम कशी आहे हे सगळं आपण बघतोय. सुरुवात करूयात. घाडगेंचं नेमका हॉल कसा आहे चला माझ्यासोबत. तर आपण आलो आहोत आता घाडगे सदनच्या या हॉलमध्ये आणि खूप सगळ्या कलाकारांची रेलचेल इकडे होती एवढ्या वेळ आणि आताही आहे बघा. इकडे तुम्हाला कोपऱ्यात दिसेल भाग्यश्री उभी आहे आणि ती जागा शोधते मी कुठे जातोय. तर हॉल हे आहे आणि आल्या आल्या माझं सगळ्यात आधी लक्ष गेलं आहे ते म्हणजे या फोटो फ्रेमकडे. खूप मस्त अशी ही फोटो फ्रेम आहे आणि संपूर्ण घाडगे परिवार या फोटो फ्रेममध्ये तुम्हाला बघायला मिळतो आहे. त्यानंतर दुसरा फोटो म्हणजेच अक्षय आणि त्याच्या लाडक्या माईंचा हा फोटो. आपल्या सगळ्यांचे घर कसं असतं आणि त्या घरातला हॉल कसा असतो तसं खूप छान पद्धतीने डेकोरेटिव्ह असा हॉल आहे. इथे टी व्ही, त्याच्यानंतर हे सगळे शो पीसेस इकडे आहेत आणि मस्त छान असा हा हॉल डेकोरेट केला आहे. त्यानंतर हा सोफा जो रोज तुम्ही मालिकेमध्ये जेव्हा हॉलचा सीन असतो, जेव्हा सगळे घाडगे परिवार एकत्र तुम्हाला दिसतं तेव्हा हा हॉल तुम्हाला बघायला मिळतो. हा सोफा, त्याच्या बाजूला 2 चेअर्स आहेत. त्याचबरोबर या हॉलमध्ये खूप अशा फ्रेम्स आहेत आणि फ्रेम्सने पूर्ण हा हॉल सजवला असं म्हणायला हरकत नाही. इकडे सुद्धा मस्त लॅम्प, गणपती बाप्पाचा हे शोपीस आणि हा फोटो आहे. येस माई माईंचा सीन आहे म्हणून माई घाईत आहेत वाटतं सध्या. तो पण तुम्ही या माईंवर निभावून न्या. ते बघा तिकडे आले. येस माईंची गप्पा मारूयात आपण, पण त्याआधी बघा इकडे खूप छान अशी ही फोटो फ्रेम आहे. आणखीन एक फोटो फ्रेम आणि त्याच्या बाजूला हे वारली पेंटिंगच्या छोट्या छोट्या फ्रेम्स. खूप सुंदर अशी ही भिंत इथे सजवलेली बघायला मिळते. हा लॅम्प आहे छान आणि सध्या मिसिंग आहे जी वस्तू ती म्हणजे हा फोन. आपल्या घरी लँडलाईन असतो पण असा नसतो. हा बघा किती छान असा मस्त लँडलाईन आहे, जुन्या काळातला टेलिफोन ज्याच्यामध्ये हे असे नंबर डायल केले जायचे, तो हा फोन आहे. आता मला माहीत नाही कसा वापरतात पण दिसायला खूप छान असा हा फोन दिसतोय. तर बघा तुम्ही बघितलं हॉल कसा आहे. आता आपण आहोत ते म्हणजे डायनिंग एरियामध्ये, जिथे घाडगे परिवाराला तुम्ही बघता मस्त नाश्ता एकत्र करताना, जेवताना एकत्र. बऱ्याचदा या डायनिंग टेबलवर वादही होतात, आपण बघितलं आहे सगळं. आणि हेच ते डायनिंग टेबल आहे जे तुम्ही रोज मालिकेत बघता. आणि या घराची खासियत म्हणजे सगळी भांडी इकडे तुम्हाला पितळेची बघायला मिळतील. इथे सुद्धा तेच बघायला मिळतं आहे. आणि खूप ज्याच्याकडे माझं लक्ष गेलं आता ते म्हणजे हा ट्रे, जार आणि हे पितळेचे ग्लास. खूप छान अशी ही भांडी आहे तिकडे. सगळ्यात या सेटची एक खासियत म्हणजे इतका छान ठिकाणी हा सेट आहे की खूप मस्त अशी हवा येते. बाहेरचा एरिया जर तुम्ही बघितला तर डायनिंग हॉललाच लागून एक छान बाल्कनी आहे जिथे आता आपण आहोत आणि खूप छान अशी हवा आपल्याला इथे बघायला मिळते. तर मी तुम्हाला दाखवलं की हॉल कसा आहे, डायनिंग रूम कशी आहे. आता बघूयात घाडगे परिवाराचं किचन नेमकं कसं आहे. चला. तर आता आपण जातोय माईंच्या किचनमध्ये. माईंचं स्वयंपाकघर म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. घरांना बांधून ठेवायचं काम जर कोण करत असेल तर ते स्वयंपाकघर करतं असं आपण नेहमीच ऐकत आलो आहे आणि तेच तुम्हाला घाडगे अँड सून या मालिकेमध्येही बघायला मिळतं. माईंचं किचन नेमकं कसं आहे बघूयात. माईंचं किचन म्हणजेच संपूर्ण घाडगे परिवाराचं किचन. सुरुवातीलाच मातीची ही भांडी तुम्हाला बघायला मिळत आहेत, मातीचे डबे ज्याच्यामध्ये आपण लोणचं किंवा मसाले बनवून ठेवतो. तेच अगदी साधं आणि छान पद्धतीने इथे रचून ठेवलेलं तुम्हाला दिसतंय. आतमध्ये काय बघूयात चला. मालिकेमध्ये तुम्हाला जी छान अशी पितळेची भांडी बघायला मिळतात तशी खरी खुरी भांडी
इकडे ठेवण्यात आलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप असं ऑथेंटिक पद्धतीने हे किचन सजवलं आहे. पुन्हा बाहेर जसे आपण डबे बघितले होते तशीच मातीची ही भांडी इकडेसुद्धा तिथे आहेत. म्हणजे व्यवस्थित अगदी खूप छान जुन्या प्रकारचे किचन्समध्ये कशी वस्तू असतात तशा असतात. हे बघा, हे चहाचे सुंदर पेले, हे सुद्धा धातूचे आहेत कुठल्या तरी. पुन्हा मातीची बरणी, या सगळ्या मातीच्या बरण्या इकडे आहेत. त्याचबरोबर हे बघा, इकडे तुम्ही बघितलं तर पितळेच्या वस्तू आहेत सगळ्या. टाकीसुद्धा पितळेची आहे, सगळे डबे पितळेचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अख्खी मांडण बघा, सगळीच्या सगळी पितळेची भांडी आहेत. हे छोटे छोटे मस्त ओम लिहिलेले पितळेचे डबे आहेत. हे हा मोठा खाऊचा डबा, त्याच्यानंतर वाट्यासुद्धा इकडे मस्त पितळेच्या आहेत. पुन्हा वर बघाल तर सगळे पितळेचे डबे आहेत. म्हणजे मालिकेमध्ये तुम्हाला जी छान सुंदर अशी मस्त दिसणारी भांडी आहेत ती जराही कुठेही खोटी नाही आहेत किंवा ती प्लास्टिकची किंवा रंग मारून बनवली नाही आहेत. ती खरी पितळेची भांडी आहेत. ओव्हन इकडे आहे, मिक्सर, अँड देन प्रत्येक गोष्ट, हे बघा, हा परतनंसुद्धा पितळेचं आहे मस्त. त्याच्यानंतर प्रत्येक वस्तू जर तुम्ही इथे बघितली तर ती पितळेची बनवली आहे. कढईसुद्धा पितळेची आहे. आणि देन मातीची ही सगळी भांडी, सगळ्या बरण्या इकडे मातीच्या बघायला मिळत आहेत. तर असं हे घाडगे सदनमधलं किचन आहे जे तुम्ही रोज मालिकेमध्ये बघता. आणि या किचनमधल्या बऱ्याच गोष्टीही तुम्हाला बघायला मिळतात. माई छान छान पदार्थ बनवतात तेही तुम्हाला बघायला मिळतं. तर असं सगळं हेच ते किचन आहे जे रोज तुम्ही घाडगे अँड सूनमध्ये बघत असता. तर घाडगे सदनमध्ये आपण आहोत. हॉल कसा आहे, किचन कसं आहे हे आपण बघितलं. तर या घरात खूप माणसं आहेत आणि त्या माणसांसाठी, त्या माणसांच्या प्रत्येकाच्या आवडत्या अशा छान खोल्यासुद्धा आहेत. तर इकडे तुम्ही बघितलं माई अण्णांची खोली, त्याच्यानंतर इकडेही एक खोली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या लाडक्या अमृताची म्हणजेच भाग्यश्री लिमयेची मालिकेतली खोली कशी आहे. वाव, अत्यंत साधी आणि फार काहीही तामझाम नसलेली अशी अमृताची मस्त खोली आहे. आतमध्ये आल्या आल्या हे मस्त रेडी व्हायचं ड्रेसिंग टेबल आपण ज्याला म्हणतो ते आहे. त्याचबरोबर एवढं मोठं कपाट आहे, अगदी खरं खरं. आणि तेही फार कुठेही असं खूप जास्त डेकोरेशन नसलेली. त्याच्यानंतर हे मस्त पडदे आणि इकडनं खूप छान असा व्ह्यूसुद्धा आहे हिच्या रूममधनं. तुमची अमृताच्या तुम्हाला खूप अशी विचार करताना चालताना वगैरे दिसते ती हीच खोली जी तुम्ही अमृताची खोली म्हणून मालिकेत बघता. इकडेही खूप छान अशी गॅलरी आहे, त्याला पर्पल कलरचे पडदे लावलेत. त्यानंतर हे बघा, हे ओढणीचं डेकोरेशन. बऱ्याचदा इकडे फोटो असतो, तो आज इथे नाही आहे कारण इकडे सध्या सीन कुठलाही सुरू नाही आहे, त्याच्यामुळे फार अशी ही सजवून ठेवलेली खोली नाही आहे. पण हीच ती अमृताची खोली आहे जिकडे रोज तुम्ही मालिकेमध्ये बघता. जेव्हा अमृताच्या बेडरूमचा सीन असतो तेव्हा तो इथे शूट असतो. सो असं मस्त छोटीशी आणि एकदम साध्या पद्धतीने ठेवलेली अशी ही तिची खोली. बघा, इकडे एक स्कार्फही आहे लटकवलेला आणि हे लाकडाचं असं छान लटकवण्यासाठी केलेलं आहे. आणि फ्रेम्स आहेत इकडे, या छान इकडेही फ्रेम्स आहेत. म्हणजे या घराचं जे एक वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलं असेल तर या घराच्या प्रत्येक भिंतीवर अशा वेगळ्या वेगळ्या फ्रेम्स तयार करून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक भिंतीवर 2-3, कमीत कमी 2-3 आणि जास्तीत जास्त 5-6 अशा फ्रेम्स आहेत. सो अशी सगळी आहे तुमच्या अमृताची ही खोली.